नमस्कार, मी विजय कुमार. विजय इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सेल आणि सेल ऑर्गॅनेल याविषयी जाणून घेऊयात. आता बायोमधला जो बेसिक पॉईंट आहे तो म्हणजे सेल आहे. इट इज अ स्ट्रक्चरल फंक्शनल फंडामेंटल युनिट ऑफ बॉडी. आपल्याला लहानपणापासून शिकलो, जेव्हापासून आपल्याला बायो माहीत आहे किंवा सायन्स किंवा विज्ञान, आपण मराठीमध्ये त्याला पेशी म्हणतोय. तर त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे, तुम्ही जर इथं स्क्रीनवर बघलो असेल तर या ठिकाणी तुम्हाला एक सेल दिसते. देर आर 2 टाईप्स ऑफ सेल. त्यातल्या त्यात प्लांटमधली एक सेल असणार आहे, ॲनिमलमधली सेल असणार आहे. त्याऐवजी पण प्रोकॅरियोटिक सेल असते, यूकॅरियोटिक सेल असते. आपण बेसिकपासून या व्हिडिओमध्ये पुढे जाऊयात आणि यांच्यामध्ये कोणकोणते सेल ऑर्गॅनेल आहेत हे सुद्धा यामध्ये जाणून घेऊयात. चला तर मग मित्रांनो पुढे जाऊया. बघा, लक्ष द्या, इंट्रोडक्शनमध्ये काय बघायचं आपल्याला की बाबा सेल काय आहे. सेल हे एक स्ट्रक्चरल युनिट आहे, त्यातल्या त्यात फंक्शनल युनिट आहे. पण कशाचं? लाईफचं किंवा बॉडीचं. सपोज आपल्याला एक घर बांधायचं आहे, स्वीट होम असते ना, आपलं घर बांधायचं आहे. तर घरासाठी काय लागणार आहेत आपल्याला? सगळ्यात महत्त्वाचं काही कच्चा माल लागणार आहे. त्यामध्ये विटा येणार आहेत, ब्रिक्स म्हणतो ना आपण. त्यानंतर वाळू येणार आहे, सिमेंट आहे, या सगळ्या गोष्टी. आणि त्यांना बरोबर बिल्ड करून व्यवस्थित पद्धतीने आपण त्याच्या भिंती बांधतो आणि भिंतीपासून काय तयार होतं? घर तयार होतं. सेम अगदी त्याप्रमाणेच ह्युमन बॉडी किंवा एखाद्या प्राण्याची बॉडी किंवा वनस्पतीची बॉडी, वनस्पतीचं शरीर हे बनण्यासाठी सेल हा एक फंडामेंटल घटक आहे. म्हणून या ठिकाणी असं म्हटलं जातं की सेलला, जो सेल आहे तो सेल हा एक स्ट्रक्चरल फंक्शनल फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ किंवा आपण त्याला बॉडी म्हणूया. अतिशय महत्त्वाचं आहे सेलविषयी. सेलमध्ये पण काय आहेत? प्रकार आहेत. त्यातल्या त्यात मी आत्ताच तुम्हाला सांगितलेले कोणकोणते प्रकार मी आत्ताच सांगितले. ॲनिमल सेल, प्लांट सेल आणि मायक्रो ऑर्गॅनिझमची सेल. ओके. त्याऐवजी पण प्रोकॅरियोटिक सेल आणि यूकॅरियोटिक सेल हे सुद्धा त्यांचे काय प्रकार आहेत. त्यामध्ये आपण बघूयात अगोदर. बघा, द सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. देर आर 2 टाईप्स ऑफ सेल. द फर्स्ट इज नोन ॲज अ प्रोकॅरियोटिक, म्हणजे अगदी सुरुवातीला तयार झालेली जी सेल आहे त्याला प्रोकॅरियोटिक सेल म्हणतात. जर एक्झाम्पल बघायचं असेल तर एक नोकियाचा मोबाईल फोन आहे आणि आत्ताचा स्मार्टफोन आहे. जर नोकियाचा मोबाईल फोन बघला अगोदरचा, तो एकदम जुना होता ना, तो वाला बटनवाला, आणि आत्ताचा स्मार्टफोन, याच्यामध्ये किती जास्त फरक आहे. सेम त्याचप्रमाणे प्रोकॅरियोटिक सेल आणि यूकॅरियोटिक सेल समजूयात आपण. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जे न्यूक्लियस असतं तो लॅक आहे. लॅक ऑफ वेल डिफाईन्ड न्यूक्लियस, म्हणजे पुरेपूर प्रॉपरली डेव्हलप झालेला न्यूक्लियस नसतो. मग तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे की सर हा न्यूक्लियस म्हणजे वेल डेव्हलप्ड म्हणजे कसा? न्यूक्लियसचे काय त्या ठिकाणी पार्ट्स आहेत. त्याला न्यूक्लियोप्लाझम म्हणतो आपण, न्यूक्लिओलस आहे, न्यूक्लिओ मेम्ब्रेन आहे आणि न्यूक्लिअर पोर आहे. या 4 घटकापासून काय तयार होतो? न्यूक्लियस तयार होतो. पण प्रोकॅरियोटिकमध्ये काय कम्प्लिटली न्यूक्लियस तयार होत नाही. ओके. वेल डेव्हलप्ड नसतो, असतो पण वेल डेव्हलप्ड नसतो. डिवाइड ऑफ न्यूक्लिअर एनव्हलप पजेसेस सिम्पल स्ट्रक्चर असतात. एक्झाम्पलमधले विचारलं प्रोकॅरियोटिक सेलमध्ये तर बॅक्टेरियाची सेल येणार आहे, त्यासोबतच ब्ल्यू ग्रीन आल्गी आणि मायकोप्लाझम. दे आर द एक्झाम्पल ऑफ प्रोकॅरियोटिक सेल. आणि त्यासोबत दुसरी जी आहे ती यूकॅरियोटिक सेल आहे. आणि यूकॅरियोटिक सेल म्हणजे यू म्हणजे ट्रू, ट्रू सेल. याला काय म्हणतो आपण? कार्यॉन म्हणजे न्यूक्लियस असतं, ज्यांच्यामध्ये प्रॉपरली वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस असतो, आपण त्याला यूकॅरियोटिक सेल म्हणतो. अँड इट पजेसेस द वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस अँड हॅव अ न्यूक्लिअर इन्व्हलप. आणि त्यासोबतच हा एक मोर कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे ॲज कम्पेअर टू द यूकॅरियोटिक सेल. समजलं का तुम्हाला? आणि अजून जर फरक म्हटलं तर आपण याच्यामध्ये अजून बरेच फरक ॲड करू शकतो. या ठिकाणी प्रोकॅरियोटिक सेल आहे, या ठिकाणी यूकॅरियोटिक सेल आहे. सिम्पली फरक जाणून घेऊयात आपण. आता या ठिकाणी प्रोकॅरियोटिकमध्ये न्यूक्लियस हा वेल डेव्हलप्ड आहे का? न्यूक्लियस इज नॉट वेल डेव्हलप्ड. पण यूकॅरियोटिकमध्ये कसं आहे? तो वेल डेव्हलप्ड आहे. ओके. आणि बघा, अतिशय महत्त्वाचा पॉईंट इथला, जे प्रोकॅरियोटिक सेल असतात त्याच्यामध्ये मेम्ब्रेन नसतं. दे आर मेम्ब्रेनलेस असतात. त्यांच्यामधले जे सेल ऑर्गॅनेल अगदी तर कमीच असतात, पण असतील ते कसे असतात? दे आर नॉट प्रॉपरली डेव्हलप्ड और दे डू नॉट हॅव एनी मेम्ब्रेन. ज्या पद्धतीनं आता न्यूक्लियसला यूकॅरियोटिकमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, मायटोकॉन्ड्रियाला डबल मेम्ब्रेन आहे, त्याच पद्धतीनं
प्रोकॅरियोटिकमध्ये नसते. म्हणजे आपण असं सुद्धा म्हणू शकतो की यांच्यामध्ये कंपार्टमेंट नसतात, कंपार्टमेंट नाही आहेत, पण यांच्यामध्ये काय असणार आहे, कंपार्टमेंट असणार आहे. हा थोडासा फरक आहे. आणि जर तुम्हाला अजून पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन जायचं, अजून शोधायचं आणि त्याच्यामध्ये लिहायचं आहे. अतिशय महत्त्वाचं आहे. या ठिकाणी कंपॅरिझनमध्ये पण दिलेलं आहे. मला आता तुम्ही सांगायचं प्रोकॅरियोटिकची जी सेल आहे ती एकदम साईजनं मोठी असणार आहे की छोटी असणार आहे, लहान असणार आहे. आणि युकॅरियोटिकची काय असणार आहे, मोठी असणार आहे. सगळ्यात कॉम्प्लेक्स कोण असणार आहे, प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक, ती असणार आहे युकॅरियोटिक. बघा साईज म्हणलं तर प्रोकॅरियोटिक सेल ही एकदम स्मॉल आहे, इट इज अ स्मॉल. आणि युकॅरियोटिक सेल कसे आहे, लार्ज आहे. कॅरेक्टरिस्टिक्समध्ये सेकंड नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स जर म्हटलं तुम्ही ते म्हणजे सेल मेम्ब्रेन. ओके, सेल मेम्ब्रेन, सेलच्या अवतीभोवती असणारं मेम्ब्रेनला आपण सेल मेम्ब्रेन म्हणतोय. आणि सेल मेम्ब्रेन इज अ रिजिड सेल वॉल, त्यांच्यामध्ये असते इन्व्हॉल्व्ड बाय द फ्लेक्झिबल प्लाझ्मा मेम्ब्रेन. काय नाही, एवढं लक्षात ठेवा की सब सेल्युलर ऑर्गॅनेल ॲब्सेंट असतात, पण युकॅरियोटिकमध्ये डिफरंट ऑर्गॅनेल प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल मायटोकॉन्ड्रिया आहे, गोल्गी ॲपॅरेटस आहे, लायसोझोम्स आहेत, परऑक्सिझोम्स आहेत, रायबोझोम्स आहे. ते सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे बघायच्या आहे त्या व्हिडिओमध्ये. त्यातल्या त्यात न्यूक्लियस हा नॉट वेल डेव्हलप्ड असतो कोणामध्ये, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. पण युकॅरियोटिक सेलमध्ये कसा असतो तो न्यूक्लियस एकदम छान पद्धतीने डेव्हलप झालेला असतो. सेल डिव्हिजन, त्यांच्यामध्ये युजली फिजन होते, पण त्यांच्यामध्ये नो मायटोसिस होणार आहे कोणामध्ये, प्रोकॅरियोटिकमध्ये. पण युकॅरियोटिकमध्ये काय होणार आहे, मायटोसिस. मिओसिस म्हणजे हॅप्लॉइड तयार होणे आणि 4 सेल्स तयार होणे. आणि मायटोसिसमध्ये डिप्लॉइडपासून डिप्लॉइड 2 सेल तयार होणं. आपण पुढे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला असे बरेच सब पॉईंट आपण यामध्ये शिकत जाऊयात. पुढे बघा, आता आहे सेल ऑर्गॅनेल. त्यामध्ये काय आहे, सेल ऑर्गॅनेलमधला जो पहिला ऑर्गॅनेल आहे दॅट इज द प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्यालाच आपण सेल मेम्ब्रेनसुद्धा म्हणतो. एक सेल आहे, सेलच्या भोवती काय, सेल मेम्ब्रेन आहे. जर तुम्ही प्लांट सेल आणि ॲनिमल सेल याच्यामधला जर फरक शोधायला लागलो तर सगळ्यात महत्त्वाचा फरक असा आढळणार आहे, जे प्लांट सेल असते ना, त्या प्लांट सेलला सेल वॉल असते, पण ॲनिमल सेलला सेल वॉल असणार आहे का, नसणार आहे. पण त्यांच्या आतमधलं जे स्ट्रक्चर असतो तो सेल मेम्ब्रेन. दॅट सेल मेम्ब्रेन इज प्रेझेंट इन अ प्लांट ॲज वेल ॲज ॲनिमल सेल. त्यामधलं आपण बघूया सेल मेम्ब्रेन. आता हे जे सेल मेम्ब्रेनचं जे स्ट्रक्चर आहे ते सेल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर दिलेले आहे सिंगर अँड निकोलसन, आणि त्या मॉडेलचं नाव आहे फ्लुइड अँड मोझाइको मॉडेल. आणि याच्यामध्ये फॉस्फोलिपिडचा बायलेअर असतात. आता ते बायलेअर कशा पद्धतीने असणार आहेत, अशा पद्धतीने. फॉस्फोलिपिडचे काय असणार आहे, बायलेअर. बायलेअर म्हणजे 2 लेअर. आणि यांची टेल इनवर्ड असते आणि हेड काय असते, आउटसाईड असते, एक्स्ट्रा सेल्युलर अँड द इंट्रासेल्युलर. बट तेवढं काही इम्पॉर्टंट नाही. तुम्ही फक्त या ठिकाणी लक्षात ठेवा की जो सेल मेम्ब्रेन आहे तो कशापासून बनलेला आहे, फॉस्फोलिपिडपासून बनलेला आहे. त्यातल्या त्यात प्रोटीन कसे आहेत, फ्लोटिंग ऑन इट आहेत. कोलेस्ट्रॉलसुद्धा त्याच्यामध्ये वापरला जातो आणि स्मॉल अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेटचा यूज केला जातो. त्याला ग्लायकोप्रोटीन किंवा ग्लायकोलिपिड म्हणतात. पण सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं काम काय, व्हॉट इज द फंक्शन ऑफ द सेल मेम्ब्रेन. ओके, सगळ्यात महत्त्वाचं काम आहे हा सेपरेट करतो कोणाला, त्या सेलला फ्रॉम द इन्व्हायरमेंट. सेल मेम्ब्रेन सेपरेट्स द सेल फ्रॉम द इन्व्हायरमेंट. त्याच्यानंतर सेलला काय करतो, प्रोटेक्ट करतो. इन्सुलेटिंग प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये, एक फ्रेमवर्क तयार करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, हा सिलेक्टिव्हली परमिएबिलिटी आहे. म्हणजे असं कोणताही घटक सेलच्या आतमध्ये येऊ शकत नाही, त्याला सिलेक्शन केलं पाहिजे किंवा सिलेक्टिव्हली परमिएबिलिटी आहे. त्यासोबतच ते रिसेप्टारचे सिग्नलसुद्धा त्या सेल मेम्ब्रेनवर असतात. अशा पद्धतीनं आहे सेल मेम्ब्रेन. तुम्हाला इथं डायग्राम पण दिलेली आहे. फॉस्फोलिपिड आहेत, चॅनल प्रोटीन आहेत, कॅरियर प्रोटीन आहेत, इंटिग्रल प्रोटीन आहेत. आपण पुढे बघत जाऊयात. इथं ग्लायकोप्रोटीन आहेत, त्याच्यावर रिसेप्टारसुद्धा प्रेझेंट असतात. कुठे, आपल्या सेल मेम्ब्रेनवरती. चला पुढे जाऊयात. हा आहे सगळ्यात महत्त्वाचा मायटोकॉन्ड्रिया. आता मायटोकॉन्ड्रिया जो आहे याला आपण काय म्हणतो, इट इज अ पॉवर हाऊस ऑफ द सेल. का, कारण की तो काय तयार करतो, ATP तयार करतो. ATP काय असणार आहे, दॅट इज ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. हा एक स्पेरिकल, ओव्हल आणि रॉड लाईक बॉडी आहे. त्यानंतर हा डबल मेम्ब्रेन आहे. आता मला सांगा, जर डबल मेम्ब्रेन असेल तो प्रोकॅरियोटिकमध्ये आढळणार आहे का, नाही आढळणार आहे. तो कोणामध्ये असतो, युकॅरियोटिक सेलमध्ये असतो. आणि डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे. आणि एक गोष्ट सांगायची म्हटलं तर आपल्या शरीरामध्ये जो मायटोकॉन्ड्रिया येतो ना, तो मॅटर्नल मायटोकॉन्ड्रिया असतो. फादर करून मायटोकॉन्ड्रिया प्रोजेनीमध्ये येत नाही, तो कोणाकडून येत असतो, मदरकडून येत असतो. इन्नर मेम्ब्रेन फोल्ड इन टू द फिंगर लाईक प्रोजेक्शन, दॅट इज अ क्रिस्टी. आणि RBC मध्ये हे काय असतात, अब्सेंट असतात.
म्हणजे जे आपले रेड ब्लड सेल आहेत, ज्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन प्रेझेंट असतो, जो ऑक्सिजनला घेऊन जाण्याचं काम करतो, त्याच्यामध्ये हा मायटोकॉन्ड्रिया ॲब्सेंट असतो, लक्षात ठेवायचं. आणि फंक्शनमध्ये काय, फंक्शनमध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, दॅट इज ATP, क्रेब्स सायकल, बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड आणि ग्लुकोनिओजेनेसिस, ह्या घटना मायटोकॉन्ड्रियाचा वापर करून काय केले जातात, कंप्लीट केलेले जातात त्या प्रोसेस. त्यानंतरचा दुसरा जो घटक आहे, तिसरा नंबरचा, पहिला नंबर आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन बघलो किंवा सेल मेम्ब्रेन बघलेला आहे, दुसरा जो बघलो दॅट इज अ मायटोकॉन्ड्रिया, आणि तिसरा नंबरचा अतिशय महत्त्वाचा जो सेलच्या सेंटरमध्ये प्रेझेंट असतो आणि आपण म्हणू शकतो की तो त्यांचा ब्रेन आहे, कारण की तो सगळंच काही कंट्रोल करतो सेंटरला असून, त्याला म्हणूयात आपण न्यूक्लियस. आणि त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो DNA, RNA. आता DNA आणि RNA हे काय, दॅट आर द जेनेटिक मटेरियल. DNA म्हणजे डिऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड, RNA म्हणजे रायबो न्यूक्लिक ॲसिड, आणि हे दोघं पण कंबाईनली आपण याला म्हणू शकतो की दॅट इज अ जेनेटिक मटेरियल. आणि या जेनेटिक मटेरियलमध्ये सगळी इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली जाते. हा एक लार्जेस्ट आणि स्पेरिकल शेप आहे त्याचा, मोस्ट प्रॉमिनंट सेल ऑर्गॅनेल आहे, डबल मेम्ब्रेन आहे. बघा हा सुद्धा न्यूक्लियस कसा आहे, डबल मेम्ब्रेन आहे, त्याला न्यूक्लिअर पोर्स असतात, आउटर मेम्ब्रेन एकदम कंटिन्युअस असतं आणि ते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सोबत असतं. ठीक आहे, म्हणजे न्यूक्लियसच्या जवळचा जर तुम्हाला सेल ऑर्गॅनेल कुठे विचारला गेला तर तो असणार आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. द आउटर मेम्ब्रेन ऑफ न्यूक्लियस इज कनेक्टेड और अटॅच और कंटिन्युअस टू द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हटलं जातं. आणि इनसाइड इट त्याच्यामध्ये न्यूक्लिओलस प्रेझेंट असतो, ज्याच्यामध्ये RNA प्रोसेसिंग आणि रायबोझोम सिंथेसिस केलं जातं. आणि याचे फंक्शन काय आहेत, सगळ्यात महत्त्वाचं DNA रिप्लिकेशन करणं, त्यासोबत RNAचं सिंथेसिस करणं, आणि त्यानंतर होम ऑफ क्रोमोझोम. which organelle of the cell is a home of chromosome, and that is the nucleus. Next point, that is the ribosome. रायबोझोमला इंजिन ऑफ सेल म्हणतात, लक्षात ठेवायचं. रायबोझोम्स आर कॉल्ड ॲज द इंजिन ऑफ सेल अँड दे आर स्मॉलेस्ट इन साईज बट हायेस्ट इन अ नंबर. ते आकाराने लहान असतात पण त्यांचा नंबर खूप जास्त असतो. आणि रायबो न्यूक्लिक प्रोटीन RNA प्लस प्रोटीनपासून बनलेले असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा, लक्ष द्या, रायबोझोमचं काय काम असतं. रायबोझोम आर द फॅक्टरी ऑफ द प्रोटीन. ते काय तयार करतात, प्रोटीन तयार करतात. सम फ्री इन अ सायटोप्लाझम, सम अटॅच्ड टू द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तुम्हाला माहिती आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जो आहे त्याचे दोन पार्ट पडतात, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला रफच का म्हटले, कारण की त्याच्यावर रायबोझोम्स प्रेझेंट असतात, म्हणून त्याला काय म्हटलं आहे, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी आलंय म्हणून मी ते सांगितलं आहे बघा. आणि ते प्रोकॅरियोटिकमध्ये 70S रायबोझोम असतात आणि युकॅरियोटिकमध्ये 80S असतात. हॅव अ 2 सब युनिट, लार्ज आणि स्मॉल. 70S मध्ये 50S प्लस 30S असतो आणि या ठिकाणी 80S मध्ये 60 प्लस 40 असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन काय असेल, रीड इन्स्ट्रक्शन टू द बिल्ड प्रोटीन फ्रॉम द mRNA, म्हणजे प्रोटीन सिंथेसिस इज द फंक्शन ऑफ द रायबोसोम. त्यानंतरचा जो सेल ऑर्गॅनेल आहे त्याला आपण म्हणूयात एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. मी ऑलरेडी सांगितलं त्याचे 2 टाईप्स पडतात, त्यातल्या त्यात रफ एंडोप्लाझ्मिक आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक. आता रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रोटीन तयार करत आहे, तर स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हार्मोन्स किंवा एन्झाईम तयार करण्यासाठी काय करणार आहे, हेल्प करणार आहे. द नेटवर्क ऑफ मेम्ब्रेन और द ट्यूब्यूल एक्सटेंडेड थ्रू द सायटोप्लाझम. आता सायटोप्लाझम म्हणजे काय, द फ्लुइड विच इज प्रेझेंट इन द सेल दॅट इज नोन ॲज द सायटोप्लाझम. फ्रॉम द न्यूक्लियस टू द प्लाझ्मा मेम्ब्रेनपर्यंत हा पसरलेला असतो. स्मूथ ला दुसरं नाव आहे अग्रॅन्युलर आणि रफला ग्रॅन्युलर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतात. स्मूथमध्ये रायबोझोम ॲब्सेंट असतात, रफमध्ये हे प्रेझेंट असतात. फंक्शन काय आहे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमची, ही साईट आहे लिपिड तयार करण्याची. हा सप्लाय काय करतो, कॅल्शियमचा, आणि मेक्स अ मेम्ब्रेन. आणि सगळ्यात महत्त्वाचं रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये त्याचं काम काय आहे, प्रोटीन तयार करणं. त्यानंतर आहे गोल्गी बॉडीज, त्याला सॉर्टिंग साईट्स म्हणतात. बघा याचे छोटे छोटे वर्ड्स आहेत ना, लक्षात ठेवा. पॉवर हाऊस ऑफ द सेल, इंजिन ऑफ द सेल, सॉर्टिंग साईट ऑफ द सेल, हे घटक महत्त्वाचे आहेत. क्लस्टर्स ऑफ द मेम्ब्रेन वेसिकल्स असणार आहेत, ॲपियर्स लाईक द स्टॅक्स ऑफ द फ्लॅटन सॅक्स. आणि फंक्शन काय, हे रिसीव आणि मॉडिफाय द प्रोटीन मेड बाय द रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता जे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रोटीन तयार करतात ना, त्यांची सॉर्टिंग करणं आणि त्यांच्यावर पत्ता, त्यांचा जो ॲड्रेस आहे, एखादं प्रोटीन तयार झाले त्याला कुठं वाट लावायचं, त्याचा जो ॲड्रेस आहे ते लिहिण्याचं काम कोण करणार आहे, गोल्गी बॉडीज करणार आहे. त्याच्यामध्ये ग्लायकोसायलेशन केलं जातं, सल्फेनेशन ऑफ प्रोटीन केलं जातं. हे वेसिकल असतात जे फ्यूज होतात कोणाला, प्लाझ्मा मेम्ब्रेनला. आणि ते प्लाझ्मा मेम्ब्रेनला फ्यूज होऊन प्रोटीन इज रिलीज्ड बाय द एक्झोसायटोसिस. एक्झो म्हणजे बाहेर टाकलं जाणं आणि एंडो म्हणजे आत घेतलं जाणं. एक्झोसायटोसिस आणि एंडोसायटोसिस पुढे बघूयात आपण. हे पॅन्क्रियाटिक एन्झाईम अँड इन्सुलिन हे काय दिलेले, जस्ट लाईक
एक्झाम्पल दिलेले आहेत तुम्हाला की त्यामध्ये कशा पद्धतीनं गोल्गी बॉडीज वर्क करत आहेत किंवा सॉर्टिंग करत आहेत. त्यानंतरचा घटक आहे हा सेक्रेटरी पाथवे आहे, आवश्यकता नाही तुम्हाला. या ठिकाणी आहे लायसोझोम्स. लायसोझोम म्हणजे काय आहे, हे सुसायडल बॅग आहे, सुसाईड बॅग. यांच्यामध्ये आता सुसायडल बॅग असं का म्हटलं आहे, कारण की लायसोझोममध्ये प्रेझेंट असतात एकदम हायली ॲसिडिक सबस्टन्सेस किंवा हायली ॲसिडिक एन्झाईम प्रेझेंट असतात, म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, सुसायडल बॅग्स ऑफ द सेल. इन अ टाउन सॉलिड वेस्ट आर डिकम्पोज, त्या ठिकाणी डिकम्पोजिशन केलं जातं. स्पेरिकल वेसल्स असतात आणि सिंगल मेम्ब्रेन आहे. याला सुसायडल बॅग किंवा स्कॅव्हेंजर्स ऑफ सेल म्हटलं जातं. त्याच्यामध्ये हायड्रोलायझेस एन्झाईम्स असतात आणि ज्यांचा pH असतो 4 ते 6.5. ओके, 4 to 6.5 त्यांचा pH असतो आणि त्यांचं फंक्शन काय, फूडला डायजेस्ट करणं, त्यातल्या त्यात सेलमध्ये क्लीननेस करणे, क्लीन करणे आणि एखादा घटक असेल त्याला रिसायकल करणं. हे काम कोणाचं आहे, लायसोझोमचं काम आहे. बघा, लायसोझोम आहेत. एखादा स्मॉल फूडचा पार्टिकल आहे, तो या ठिकाणी काय बनलेला आहे, एका वेसलमध्ये आहे. ती वेसल पुढे गेली वॅक्युअलमध्ये, या ठिकाणी डायजेस्टिंग फूड एन्झाईम प्रेझेंट आहेत आणि या ठिकाणी डायजेस्टेड ब्रोकन ऑर्गॅनेल्स म्हणजे जे फूड आहे त्याला काय करतात, त्या ठिकाणी ब्रेक केलं जातं लायसोझोमचा वापर करून. परऑक्सिझोम्स आहेत. दे आर अ सिंगल मेम्ब्रेन अँड अ ग्रॅन्युलर मॅट्रिक्स, स्पेरिकल आहेत, ओव्हरशेप आहे. त्याच्यामध्ये 2 एन्झाईम आहेत. दॅट एन्झाईम्स आर नोन ॲज कॅटालायझेस आणि परऑक्सिडेज. which peroxidase enzyme is secreted by which organelle, that is known as the peroxisome. हा काय काम करतो, इट प्रोटेक्ट्स द सेल फ्रॉम द फ्री रॅडिकल अँड अँटीऑक्सिडंट. आता अँटी एजिंग, वय वाढत जातं, चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात, त्या ठिकाणी या परऑक्सिझम ऑर्गॅनेल खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो आहे, कारण की तो अँटीऑक्सिडंट एन्झाईम तयार करतो आहे. ऑल्सो इन्वॉल्ड इन द ऑक्सिडेशन ऑफ द लॉंग चेन फॅटी ॲसिड. चला, काय आवश्यकता नाही, एवढंच लक्षात ठेवा की हा अँटीऑक्सिडंट एन्झाईम या ठिकाणी सिक्रेट करणार आहे, तयार करणार आहे. तो घटक कोणता आहे, परऑक्सिझोम. त्यानंतर आहे सायटोसॉल आणि सायटोस्केलेटन. बघा, आता सायटोसॉल म्हणजे काय, त्या अगोदर तुम्हाला सायटोप्लाझम म्हणजे काय माहीत पाहिजे. आता सांगितलं मी, सायटोप्लाझम म्हणजे काय असणार आहे, द फ्लुइडी पार्ट ऑफ द सेल, दॅट इज नोन ॲज अ सायटोप्लाझम, अँड सम पार्ट ऑफ द सायटोप्लाझम इज नोन ॲज अ सायटोसोल. म्हणजे हे टोटल सेल आहे आणि याचा मी छोटासा पार्ट कट केला तर त्याला म्हणतो मी सायटोसोल, आणि जे टोटली फ्लुइड होता त्याला मी म्हणेल सायटोप्लाझम. The cellular matrix is aqueous gel-like medium, that is a cytosol. It consists of the several enzymes and metabolites and the salts. It is a place for the glycolysis, protein synthesis, glycogen metabolism या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर आहे सायटोस्केलेटन. सायटोस्केलेटन किंवा सायटोप्लाझम आर ॲक्च्युअली कंटेन्स अ कॉम्प्लेक्स प्रोटीन फिलामेंट. त्याच्यामध्ये 3 आहेत, त्यातल्या त्यात मायक्रोट्युब्युल्स, ॲक्टिन फिलामेंट, इंटरमिडिएट फिलामेंट, आणि यांचा वापर कशासाठी केला जातो, सेलचा शेप मेंटेन करण्यासाठी. आणि त्यासोबतच सेल मॉर्फोलॉजी, इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्टिंगसाठी सुद्धा सायटोस्केलेटनचा वापर केला जातो. आता आपल्या बॉडीमध्ये स्केलेटन सिस्टीम प्रेझेंट आहे, आपल्याला सपोर्ट देते ना, त्याच पद्धतीनं सेलला सपोर्ट देण्यासाठी जे घटक प्रेझेंट असतात त्यांना आपण सायटोस्केलेटन म्हणतोय. सेल डिव्हिजनमध्ये सुद्धा ते काय करणार आहेत, हेल्प करणार आहे. एक एक आहे, हा शेवटची स्लाइड आहे या ठिकाणी. सायटोप्लाझम म्हणजे काय, इट इज अ जेली लाईक मटेरियल होल्डिंग ऑर्गॅन इन अ प्लेस. वॅक्युअल्स आणि वेसिकल्स काय करतात, ते ट्रान्सपोर्ट इनसाइड अ सेल किंवा स्टोरेज करण्याचं काम सुद्धा काय करतात, वॅक्युअल्स करतात. सेंट्रिओलचं काम काय आहे, सेल डिव्हिजन. मायटोकॉन्ड्रिया काय करतात, ATP सिंथेसिस करतात. आणि त्यानंतर आता मायटोकॉन्ड्रियाला ATP सिंथेसिस करण्यासाठी गरजेचा असतो ऑक्सिजन, जो आपल्याला रेस्पायरेशन थ्रू मिळणार आहे. सेल मेम्ब्रेनचं काय काम आहे, सेल मेम्ब्रेन आपल्या सेलची एक बाउंड्री आखून देतात, सेलच्या शेपला कंट्रोल करतात, सेलच्या मुवमेंटला कंट्रोल करण्याचं काम करतात. त्यानंतर आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, हेल्प इन अ फिनिश प्रोटीन्स तयार करण्यासाठी आणि मेम्ब्रेन तयार करण्यासाठी. गोल्गी ॲपॅरेटसचं काय काम आहे किंवा गोल्गी बॉडीजचं काय काम आहे, दे हेल्प टू पॅकेज करण्यासाठी किंवा ॲड्रेस पुट करण्यासाठी. आणि रायबोसोमचं काय, इट बिल्ड्स द प्रोटीन्स. आणि न्यूक्लियस तर अतिशय महत्त्वाचा आहे, जो काय करणार आहे, टोटली सेलला कंट्रोल करणार आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण जस्ट ओव्हरव्ह्यू, असं काही खूप डीपमध्ये नाही आणि खूप कमी पण नाही, सगळंच त्या गोष्टी आपण समजून घेतलेल्या आहेत सेल आणि सेल ऑर्गॅनेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि विजय इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.